नमस्कार प्रेक्षकांनो. नशीबवान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. रुद्रला वारंवार तोच प्रसंग आठवत असतो जेव्हा त्याच्या वडिलांनी त्याच्या आईवरती हात उचललेला असतो आणि मी माफी मागणार नाही असं स्पष्ट शब्दात सांगितलेलं असतं. गिरिजा रुद्रला समजावण्याचा प्रयत्न करते, पण रुद्र म्हणतो, तुम्ही यामध्ये पडू नका. मी माझ्या दैवताचं सुद्धा ऐकणार नाही, कोणाचंच मी ऐकणार नाही या बाबतीमध्ये. आता तो वासंतीकडे जातो आणि म्हणतो की आईसाहेब, तुम्ही हे सगळं मला अगोदर का नाही सांगितलंच, आणि मला खरं खरं सांगा, हे जे आत्ता घडलं हे पहिल्यांदा होतं ना? वासंती काहीच बोलत नाही. तिला रडू अनावर झालेलं असतं. ती धक्क्यानेच खाली बसते. तिला मागचे सगळे एक एक प्रसंग आठवत असतात. कसं नागेश्वर तिच्याशी वाईट वागलेला असतो आणि त्याच वेळेस रुद्रलाही आठवतं की त्याने हे असंच काहीतरी पाहिलेलं असतं, पण त्याच्या डोळ्यासमोर प्रेमाची पट्टी असते, त्यामुळे तो त्याचा अर्थ लावू शकत नाही. तो वासंतीला म्हणतो की आईसाहेब, तुम्ही ही गोष्ट मला का नाही सांगितली ते अगोदर? म्हणजे माझ्याच घरामध्ये हे असलं सगळं होत होतं आणि मी बाहेर जगामध्ये ओरडून ओरडून सांगत होतो की या सगळ्या गोष्टींचा विरोध करा म्हणून. आता मी कोणत्या तोंडाने या सगळ्यांना बाहेर सांगणार आहे? जे माझ्या तत्वात बसत नाही ते मी कधीच करणार नाही. आईसाहेब, आबासाहेबांना तुमची माफी मागावीच लागणार, आणि असं जर त्यांनी केलं नाही तर आपण या घरामध्ये राहायचं नाही. आपण हे घर सोडून निघून जायचं. गिरिजा मनात विचार करते, रुद्र, अहो, तुमच्या वडिलांचा खरा चेहरा तुमच्यासमोर आणणं एवढाच माझा उद्देश होता, पण तुम्ही तर टोकाचा निर्णय घेताय. घर सोडणं हा यावरचा पर्याय नाही आहे. आता रुद्र पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीचा विचार करत असतो. गिरिजा त्याच्यासाठी पाणी घेऊन येते आणि पाणी प्यायला सांगते, पण तरीही तो काहीच रिॲक्ट करत नाही. तो तिच्यावरतीच ओरडतो, गिरिजा, तुम्ही काहीच का बोलला नाहीत मागे? अहो, तुमच्यासमोर हे सगळं घडत होतं तरी तुम्ही का नाही बोललात? गिरिजा म्हणते, हे एका मुलाच्या आणि वडिलांमधला वाद आहे, त्याच्यामध्ये मी बोलणं योग्य ठरणार नाही. रुद्र म्हणतो, पण आबासाहेब इतकी वर्ष आईसाहेबांना अशी वागणूक देत होते आणि हे मला कळूही नाही, आणि या सगळ्याचा मला आता खूप त्रास होतो आहे. मी हे अगोदर का नाही लक्ष दिलं याच्याकडे? आता गिरिजा मनातच म्हणते, यांना खरंच खूप त्रास होतो या सगळ्याचा, आणि खरंच राक्षसी चेहरा यांचा समोर आला तर मग यांना किती त्रास होईल. पण तरीही गिरिजा त्याला समजावते, हे बघा, माणूस रागामध्ये कधीतरी असं वागतो ना, मग आपणच त्यांना समजून घ्यायला पाहिजे. तुमचे वडील आहेत ना ते. तेव्हा रुद्र म्हणतो की अजिबात नाही, या गोष्टीचं समर्थन होऊ शकत नाही, त्यामुळे तुम्हीही बोलायला जाऊच नका. आता उर्वशी हे सगळं ऐकत असते आणि रुद्रला म्हणते, नकोच करू तू या गोष्टीचं समर्थन, पण या घरामध्ये तुझे आबासाहेब एकटेच राहत नाही, मी सुद्धा इथे राहते, आणि तू घर सोडून जायची गोष्ट करतोयस का? गिरिजा म्हणते, बरं झालं आत्यासाहेबबाई, तुम्ही चालात. आता तुम्हीच यांना काय असेल ते समजून सांगा, आणि ती त्या ठिकाणाहून निघून जाते. रुद्र म्हणतो, आत्या, तू जर त्यांची वकिली करायला आली असेल ना तर अजिबात इथे येऊ नकोस. उर्वशी म्हणते, अरे असं काय करतोयस? एकदा चूक झाली म्हणून तो माणूस चुकीचा ठरत नाही ना, आणि तुला माहिती ना आबासाहेबांचा तुझ्यावरती किती जीव आहे, आणि अरे, मला तर सख्खा मुलगा नाही आहे, म्हणूनच मी तुझ्यावरती इतका जीव केला. स्वतःच्या सख्ख्या मुलालासुद्धा इतकं प्रेम दिलं नसतं, इतकं प्रेम मी तुला दिलं, आणि तू मला सोडून जायच्या बाता करतोयस का? उर्वशीच्या कोणत्याच बोलण्याचा रुद्रवरती काहीच परिणाम होत नसतो. रुद्र म्हणतो, आत्या, माझा एक निरोप द्या आबासाहेबांना. मी सुद्धा त्यांचाच मुलगा आहे, नागेश्वर घोरपडेंचाच मुलगा आहे. माझ्यामध्येही त्यांचंच रक्त आहे. ते जितके हट्टी आहेत ना, तितकाच मीही हट्टी आहे. उर्वशीच्या रडण्याचा रुद्रवरती काहीच परिणाम झालेला नसतो. आता उर्वशीलाही कळून चुकतं की तिला दादासाहेबांना सांगावंच लागेल की रुद्र घर सोडून जायला निघाला आहे, आणि त्यामुळे तुम्हाला वासंतीची माफी मागावीच लागेल. इकडे वासंती झालेल्या प्रकाराचा विचार करत असते. तेव्हाच गिरिजा तिथं येते आणि म्हणते, सॉरी आई, रुद्र असं रिॲक्ट करतील असं वाटलंच नव्हतं ना, आणि खरंच मी तुमचा जीव खूप धोक्यात घातला, कारण नागेश्वर घोरपड्यांच्या रागाला सामोरं जाणं हे खूप कठीण आहे तुमच्यासाठी, आणि तरीसुद्धा पण काय करणार ना, रुद्रसमोर त्यांच्या वडिलांचा खरा चेहरा यायलाच हवा होता, पण असं काही होईल असं वाटलंच नव्हतं ना आई. वासंती म्हणते, रागाचं काय गं, मला या सगळ्याची सवय आहे, पण वाईट याचं वाटतं की रुद्र खूप दुखावला गेला आहे, आणि जितकं मी नागेश्वर घोरपड्यांना ओळखते ते माझी माफी कधीही मागणार नाही. मग काय, आपल्याला हे घर सोडून जावंच लागेल.
आता उर्वशी नागेश्वरकडे येते आणि म्हणजे दादासाहेब तुम्हाला वासंतीची माफी मागावीच लागेल. तेव्हा नागेश्वर रागातच म्हणतो, तुम्हाला काय म्हणायचं आहे? म्हणजे ज्या बाईला मी पायातल्या चपली इतकी सुद्धा किंमत दिली नाही आयुष्यभर, आता तिची आम्ही जाऊन माफी मागायची? उर्वशी म्हणते, असं जर केलं नाही तर रुद्र तुमच्यापासून दुरावेल. इतकी वर्ष त्याने आजपर्यंत तुमचं कधीही एक शब्द खाली पडू दिला नाही आणि आज जर तुम्ही त्याचा शब्द पाळला नाही तर तो तुमच्यापासून दुरावेल. आणि कसं आहे ना, तुम्हाला गरज आहे त्याच्या NGOच्या नावाखाली तुम्ही जे काळे धंदे करता ना, ते काळे धंदे तुमचे बंद होतील आणि यामध्ये तुमचंच नुकसान आहे. नागेश्वर म्हणतो, तरीसुद्धा आम्ही माफी मागणार नाही. होऊ दे काय नुकसान व्हायचे ते. आणि हा तो NGO आमच्या देणगीवरती चालतो, हे विसरलात का तुम्ही? आता उर्वशी त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असते, मात्र तो त्याच्या मतावरती ठाम असतो की तो वासंतीची माफी मागणार नाही. उर्वशी म्हणते, जर तुम्हाला तुमचा मुलगा हवा असेल ना, तर तुम्हाला माफी मागावीच लागेल. आणि एकदा का रुद्र गिरिजा इथून घराबाहेर पडले तर आपल्याला त्यांना वेगळं करणं खूप कठीण जाणार आहे दादासाहेब. तुमच्या ही गोष्ट लक्षात का येत नाही आहे? नागेश्वर तरीही त्याच्या मतावरती ठाम असतो. इकडे वासंती आणि गिरिजा दोघीही त्यांच्या बॅगा पॅक करतात आणि गिरिजा म्हणते, आई आता आपल्याला हे घर सोडावे लागेल. पण खरंच आपण जर हे घर सोडलं तर आपल्याला पुढचं हेतू कसं काय साध्य करता येणार? पण एक गोष्ट तर नक्की, रुद्राच्या मनामध्ये आबासाहेबांविषयी असणारी इमेज जी आहे तिला तडा गेलेला आहे. वासंती म्हणते की हे माझी कधीच माफी मागणार नाही, त्यामुळे आता आपल्याला रुद्रसोबत घर सोडावंच लागेल. गिरिजा म्हणते, हो आत्तापर्यंत ते आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि आता आपण त्यांना एकटं सोडू नाही शकत, त्यामुळे आता आपल्याला त्यांच्यासोबत जावंच लागणार आहे. आता तितक्यात रुद्र तिथे येतो. दोघींनाही पॅकिंग केली का असं विचारतो. त्यांची पॅकिंग पाहून रुद्र म्हणतो, म्हणजे तुम्हालाही खात्री आहे की नागेश्वर घोरपडे माफी मागणार नाहीत? तो वासंतीला म्हणतो, आईसाहेब मी तुम्हाला एवढ्या वैभवामध्ये नाही ठेवू शकत, पण सन्मानामध्ये नक्कीच ठेवेल. आता वासंती म्हणते, माझ्यासाठी हेच खूप महत्त्वाचं आहे की मला माझ्या मुलासोबत राहायला मिळते. आता गिरिजा पुन्हा त्याला समजावण्याचा प्रयत्न करते की इतका टोकाचा निर्णय घेऊ नका. तर रुद्र तिचं काहीच ऐकत नाही. चला आपण निघूयात असं म्हणतो आणि तिघेही तिथून निघून जातात. आता रुद्र घराबाहेर निघालेला असतो. त्यावेळेस उर्वशी त्याला खूप विनवण्या करू लागते. रुद्र, अरे असं सोडून जाऊ नकोस. घर सोडणं हा काही पर्याय नाही आहे आणि तू मलाही सोडून जाणार का? तेव्हा रुद्र तिचं काहीच ऐकत नाही. बॅगा घेऊन तिथून निघून जायला लागतो. तेव्हा मात्र त्याला मागचे सगळे क्षण आठवू लागतात. त्याने त्याच्या वडिलांसोबत घातलेले आनंदाचे क्षण झरझर त्याच्या डोळ्यासमोर जात असतात. घर सोडून जाताना त्याला काही कमी त्रास होत नसतो, पण सन्मानापुढे काहीच नसतं. आता तो उंबऱ्याच्या बाहेर पाय टाकणार तितक्यात नागेश्वरचा आवाज ऐकू येतो, थांबा चिरंजीव. आणि रुद्र त्याच ठिकाणी थांबतो. नागेश्वर तिथं येऊन त्याला म्हणतो की चिरंजीव, अहो काळीज आहात तुम्ही आमचं आणि तुम्ही आम्हाला सोडून निघून चाललात. अहो इतकी वर्ष आजपर्यंत आम्ही तुमचा कुठला हट्ट पूर्ण नाही केला. प्रत्येक गोष्ट तुम्हाला आम्ही दिली, कधीही काही कुठला प्रश्न विचारला नाही. पण आज तुमचा एक हट्ट आम्ही पूर्ण केला नाही तर तुम्ही सरळ आम्हालाच सोडून निघालात. बरं चला, तुमचा हाही हट्ट आम्ही पूर्ण करतो. काय करायचं आहे, माफीच मागायची आहे ना, तुमच्यासाठी आम्ही ते सुद्धा करतो. आता गिरिजा आणि वासंतीला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. हे कसं काय माफी मागायला तयार झाले? आता रुद्र म्हणतो, मी म्हणतो मला बरं वाटावं म्हणून नाही, तर तुम्हाला तुमची चूक जर मान्य असेल तरच तुम्ही माफी मागा. अखेर नागेश्वरचा नाईलाज होतो आणि तो वासंतीची माफीही मागतो. तर प्रेक्षकांनो, येणारे भाग अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहे. गिरिजा देवकीला घेऊन नागेश्वरच्या घरी येणार आहे. देवकीला समोर पाहून नागेश्वरची काय रिॲक्शन असेल, तो काय करेल, हे सगळं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.